की गोव्यातल्या माझ्या वयाची जी तरुण पिढी आहे त्या पिढीला एकच व्यसन लागलं, ते म्हणजे येन केन प्रकारेण पैसा कमावणे आणि मोठा होणे. त्यामध्ये गैर काही नाही. पण मी नेहमी सांगत असतो की तळागाळातून आलेल्या माणसांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पैसा कमावून आपल्याला मान मराठा मिळेल तो 2 दिवसांचा असेल, पण ज्ञान कमावून जो मान तुम्हाला मिळतो तो जन्मभराचा आणि कदाचित तुमच्या मरणानंतरचाही असेल. तिथे कोणीही तुमची बरोबरी करू शकत नाही किंवा कोणीही त्या क्षेत्रात तुमच्याशी उद्धटपणे वागू शकत नाही. हे तुम्हाला सरस्वती देते. आणि मग यासाठी आपण उपकार मानले पाहिजेत या मराठी भाषेचे, ज्या मराठी भाषेनं ज्ञानदेवांच्या काळापासून आपल्याला घडवलं. ज्ञानदेवांचा काळ कधी, आधुनिक मराठीची जडणघडण ही अलीकडे झाली, पण त्याच्याही पलीकडे ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, रामदास या सगळ्या संतांनी ही भाषा घडवली. आणि तुकारामाच्याही आधी म्हणजे साधारण एकनाथांचा जन्म ज्यावेळी झाला होता त्यावेळी गोव्यामध्ये सुद्धा परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी भाषा साजेरी असं म्हणणारा फादर थॉमस स्टीफन्स या राशोलच्या सेमिनरीमध्ये बसून लिहित होता की पखियामध्ये मयूरू वृखियामध्ये कल्पतरू तैसी भाषा माझी मानू थोरू मराठी एसी असं म्हणणारा फादर थॉमस स्टीफन्स हा या भूमीत होता आपल्या. हे सत्य आज आपल्याला तर माहीत नाही, पण जे मराठीला विरोध करणारे आमचे ख्रिश्चन बांधव आहेत त्यांनाही माहीत. विधानसभेमध्ये आज आमच्या बरोबर आहेत, त्यांना एक दिवस मी सांगितलं की तुम्हाला माहिती तरी आहे का की फादर थॉमस स्टीव्हन्सनं ख्रिस्त पुराण लिहिलं ते मराठीमधून लिहिलं. फादर आंतोन दला क्रुआनं पीटर पुराण लिहिलं ते मराठीतून लिहिलं. हे आज तुम्हाला कोणी सांगतो का? आणि इतिहास हा सोयीस्करपणे दडवला जातो. ते म्हणून मग तो मराठीचा अभिमानी असो किंवा कोकणीचा अभिमानी असो, माझं काही म्हणणं नाही की ज्याला मराठी आपली मातृभाषा आहे असं वाटतंय त्यांना जरूर मानावी, ज्याला कोकणी माझी मायभाषा असं वाटतं त्यानंही ती जरूर मानावी, पण मराठीनं केलेले उपकार हे विसरण्याचा कृतज्ञपणा तरी करू नये एवढी माझी मत.